नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, बाळा हो कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई. आमच्या ठाण्याच्या पी सोळाराम यांनी शब्दबद्ध केलेले हे शब्द आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत गेली अनेक वर्ष उलटली तरी आजही ते अनेकांच्या ओठावर आहे. त्या शब्दातच एक प्रकारचा आई मातृत्वाचा लढिवाळपणा आजही कायम आहे. चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर हीच भावना खरं तर यात व्यक्त झालेली आहे. म्हणजे आई मुलाला जन्म घालते, पण खरं तर मूलच आईला जन्म देत असतं. आई आणि मूल या हळव्या आणि भावस्पर्शी नातेसंबंधांनाच आता एक वेगळा आयाम मिळालाय. माजी विश्वसुंदरी आणि सिने अभिनेत्री डायना हेडननं आपली स्त्री बीज तरुणपणी फ्रीज करून ठेवली आणि त्या बदलत्या संकल्पनांची नांदी आहे का? करिअर करणाऱ्या महिलांनी आपल्या तारुण्यात स्त्री बीज फ्रीज करून ठेवायची आणि नंतर त्या थंडावलेल्या स्त्री बीजांना यथावकाश आपल्या मातृत्वाची ऊब द्यायची. मातृत्व देखील आता हिशोबी होत चाललंय. व्हिडिओ ऑन डिमांड, कार ऑन डिमांड, पिझ्झा ऑन डिमांड, तसंच आता किड्स ऑन डिमांड इथपर्यंत आपण येऊन ठेपलोय का? पाहिजे तेव्हा आपण मूल घरी आणू शकतो इथपर्यंत हा बदल झालाय. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मातृत्व अगदी 40 पर्यंत लांबवण्याचा पर्याय आता महिलांना उपलब्ध झालाय का? लग्नाचं वाढलेलं वय, करिअर आणि इतर कारणांसाठी मातृत्व लांबवण्याचं प्रमाण यापुढे समाजात वाढतच जाणार आहे का? मातृत्वाबद्दलचा स्त्रियांचा दृष्टिकोन वेगानं बदलत चाललाय का? आजीच्या काळातल्या मातृत्वाच्या संकल्पना, आईच्या पिढीच्या संकल्पना आणि आताच्या मुलीच्या पिढीच्या मातृत्वाच्या संकल्पना आणि येणाऱ्या पिढीतल्या मातृत्वाच्या संकल्पना यात नेमका काय फरक पडणार आहे? मातृत्वाचे पारंपरिक निकष आता बदलत आहेत का? आणि आधुनिक वैद्यकशास्त्र मातृत्वाला समृद्ध करत आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात हवं तेव्हा मातृत्व. हवं तेव्हा मातृत्व या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत आदिती सारंगधर या अत्यंत ख्यातनाम अभिनेत्री आहेत. आदिती, आपलं या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर अनघा तेंडुलकर या समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. नंदिता पालशेतकर या आग्र्याहून आज या कार्यक्रमात आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत त्यांना एक अत्यंत उत्कृष्ट अशा स्त्रीरोग तज्ञ आणि त्याहीपेक्षा सुद्धा IVF तज्ञ म्हणून ओळखतो, त्यांचंही स्वागत. ऋषिकेश पै, काही क्षणात ऋषिकेश पै, IVF तज्ञ ऋषिकेश पै देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. आणि लेखिका मुक्ता मनोहर पुण्याहून आपल्या सोबत या कार्यक्रमात आज सहभागी होत आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे मातृत्वाचे पारंपरिक निकष बदलत आहेत का? आपण थेट जाऊया मुक्ता मनोहर यांच्याकडे. मुक्ता मनोहर, गेल्या दशकभरात मातृत्वाच्या संकल्पना बदलत आहेत का? जर मागची पिढी ही करिअर आणि मूल याच्या बाबतीत विचार करायची त्यावेळेला ती मूल हेच उत्तर आधी द्यायची, परंतु आत्ताच्या पिढीमध्ये मुला इतकंच करिअरला महत्त्व, तर येऊ घातलेल्या पिढीत ज्याचं प्रतिनिधित्व डायना हेडननं केलेलं आहे, करिअरला आधी महत्त्व आणि नंतर जसं पिझ्झा ऑन डिमांड भूक लागल्यावर किंवा सहज शक्य असेल तेव्हा मूल. मातृत्वाची संकल्पना बदलली. मुक्ता मनोहर, मातृत्वाची संकल्पना जरी बदलली आणि तंत्रशास्त्राच्या दृष्टीने, वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने त्याचं खूप जोरदार स्वागत जरी झालेलं असलं तरी मला एक प्रश्न असा पडतो की स्वाभाविकतः जेव्हा शरीर, मन आणि सगळ्या अर्थाने बाईला पोषक परिस्थिती असते मातृत्व स्वीकारण्याची आणि मूल जन्माला घालण्याची, ते थांबवून ठेवायची, ती प्रोलॉंग करण्याची कारणं समाजात दडलेली आहेत. म्हणजे बाईचं करिअर करण्यासाठी तिचं मातृत्व आड यावं, हा एक आपल्याला गंभीर प्रश्न वाटत नाही का? हा पहिला मुद्दा. तंत्रशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ही खूप स्वागताची गोष्ट आहे की फ्रोझन एग ठेवता येतं आणि मग आपल्याला हवं तेव्हा मातृत्व स्वीकारता येतं. हवं तेव्हा हवं म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मूल जन्माला घातल्यानंतर ते संपतं तिथं नाही, मातृत्व तिथून सुरू होतं. अनेक जबाबदाऱ्या येतात आणि त्याच्यामध्ये नवीन संकल्पनेप्रमाणे मला तर असं वाटतं की
मूल जन्माला आल्यानंतर एकदा नाळ तुटली की बऱ्याच वेळा आधुनिक बायका असं मान्य करतात की ते मूल इंडिपेंडंटली जगत असतं, त्याला हवं तेव्हा दूध पितं आणि एका अर्थाने त्याची वाढ सुद्धा स्वतंत्रपणे होते. म्हणजे एक त्याच्या पालन पोषणाची, त्यांना उत्तम मनुष्य बनवण्याची जबाबदारी ही अनेक संस्थांवरती येते. ती केवळ आईवर असते असं नाही. आईचं ग्लोरिफिकेशन करण्याला एका अर्थाने गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये आणि खास करून गेल्या 10-15 वर्षांमध्ये तर निश्चितपणे महिला सुद्धा याच्या बाबतीमध्ये की फक्त माझा मातृत्वाचा रोल नाहीये. आणि हा जो डायलेमा उभा केला जातो किंवा याच्यामध्ये हा जो एक झगडा उभा केलेला आहे की मातृत्व का करिअर, हा झगडाच मला असं वाटतं की फार चुकीच्या पद्धतीचा आहे. टुगेदर विथ का नाही जाऊ शकत आपण, आणि ते करताना सुद्धा बऱ्याच गोष्टी आनंददायक घडतात असे अनुभव असलेल्या महिला आपल्याकडे आहेत. हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा माझा मुद्दा टेक्नॉलॉजी बद्दलचा आहे की इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बायका बाळंतपणात का मरतात याचं आपण उत्तर शोधलं पाहिजे. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करताना ॲट अ टाइम 27-28 बायकांचा मृत्यू ओढवतो अशी घटना मध्य प्रदेशमध्ये घडते. तर या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये याला अडथळा कुठे आहे? बायांच्या स्वतंत्र स्थानाला, मातृत्वाला, त्याच्यानंतर तिच्या लैंगिकतेच्या शोषणाचं प्रमाण तर केवढे हे आपण बघतोच आहोत. त्याविषयी आपण बोलू, परंतु आता सध्या जो मुद्दा मुक्ता म्हणून आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे डायना हेडन हिने आपल्या तरुणपणी आपली स्त्री बीज ही गोठवून ठेवली आणि त्यानंतर जेव्हा तिला आपल्याला मूल हवं असं वाटू लागलं, मूल हवं असण्याकरता परिपक्व आणि पोषक वातावरण आपण देऊ शकतो असं वाटलं, त्यावेळी म्हणजेच वयाच्या 42व्या वर्षी तिने मातृत्वाचा आनंद घेतला. तिने आणि तिच्या अर्थात पतीने, आणि एक मुलगी त्यांना झाली. आणि त्या सगळ्याच विषयी आपण, जसं आपल्या घरामध्ये पिझ्झा ऑन डिमांड येतो तसंच आता किड्स ऑन डिमांड आहेत का, हा खरा सवाल आहे. आपण थेट जाऊया. अदिती सारंगधर, यू हॅव बीन द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द यंग जनरेशन ॲक्ट्रेसेस. तुमच्या किंवा या नंतरच्या येणाऱ्या पिढीमध्ये अशा प्रकारचा कुठलाही डायलेमा नाहीये, अशा प्रकारचा कुठलाही संभ्रम नाहीये. थेट करिअरच आधी, हाच खरा आत्ताचा फंडा आहे. आजकाल IT जनरेशन, IT मधली मुलं सुद्धा अतिशय क्लिअर आहेत. 40 पर्यंत कमवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सेमी रिटायरमेंट आणि 45-50 पूर्णपणे रिटायरमेंट. परंतु तोपर्यंत सोमवार ते शुक्रवार घोड्यासारखं 12-12, 14-14 तास काम, याच्यात आम्हाला मातृत्व अशी लढिवाळ कल्पना, हे सगळं काही आता शक्यच राहिलेलं नाही आहे. तुमची पिढी आता क्लिअर आहे. त्यांना आधी करिअर हवंय आणि नंतर शक्य असेल तेव्हा मूल. अदिती सारंगधर. मला मान्य आहे कम्प्लिटली की थोडीशी प्रगत झाली आमची पिढी, पण मला पर्सनली या चुकीच्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करायला आवडणार नाही. कारण योग्य वेळी स्त्रीने लग्न करून, योग्य वेळी मूल जन्माला घालून, योग्य वेळी त्याला मोठं करून आपल्या स्वतःच्या कामाला लागण्यात काय चुकीचं आहे ना. मुलामुळे करिअर किंवा प्रेग्नन्सीमुळे तुमच्या करिअरमध्ये बाधा निर्माण होते किंवा तुम्ही कुठेतरी अडकून राहता, असा ज्यांचा मुद्दा असेल त्यांनी मुलं जन्मालाच घालू नयेत असं स्पष्ट म्हणणं आहे माझं. आणि मला नाही वाटत की स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून प्रत्येक टप्प्यावरती तुमची भूमिका बदलणं गरजेचं आहे. आणि मी खरंच आय एम नॉट मच फॉर इट, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा आपल्याला मूल हवं असेल तेव्हा ते अपत्य प्राप्ती करणं, याच्याशी फारशा आपण सहमत दिसत नाही आहात? नाही सहमत. कारण आपण म्हणतो की विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काही घडवून आणू शकतो. पण मला असं वाटतं नैसर्गिक गोष्ट ही नैसर्गिक गोष्ट आहे ना. आणि एखादं मूल होणं किंवा मूल जन्माला घालणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती नैसर्गिकरित्याच झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांना मुलं होत नाहीत दुर्दैवाने, त्यांच्यासाठी IVF वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. पण कलाकार म्हणून मला ते कुठेही
बाधा आणेल असं नाही वाटत. दॅट्स क्वाईट इंटरेस्टिंग. आपण नंदिता पालशेतकर यांच्याकडे वयाच्या जाऊया. 21 नंदिता वर्षी पालशेतकर धावपळ यांना संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण भारत आणि आता देखील आग्र्याला त्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी काही क्षणात आपण त्यांना आपल्या पडद्यावर देखील पाहू शकाल. नंदिता पालशेतकर, आत्ता आपण दोन विचार ऐकलेत. एक होता मुक्ता मनोहर, ज्या एक प्रकारे अशा पिढीच्या लेखिका की ज्यांनी गेले 20-25 वर्ष आपल्याकडे लिखाण केले, आणि आदिती सारंगधर जी आजच्या पिढीची आघाडीची नायिका आहे. या दोघांनी दोन वेगळे विचार मांडलेले आहेत. त्याच्यामधला फरक अशा करता येतोय की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला हवं असेल तेव्हा मूल आपल्याला हवं असेल तेव्हा होत नाही, म्हणून तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मी म्हणत नाहीये, दॅट्स प्रूव्हन. परंतु आपल्याला हवं असेल तेव्हा मूल या संकल्पनेकडे अजूनही समाज हा काहीशा पूर्वग्रह दूषित किंवा एक प्रकारचा दृष्टिकोन ठेवून याच्याकडे बघतो असं वाटतं आपल्याला. नंदिता पालशेतकर. या जरूर. आय एम व्हेरी हॅपी टू बी ऑन दिस प्रोग्राम. की तुम्ही जर विचार केला ना, हे डिस्कशन जे आहे ते अगदी वेगळ्याच दिशेने चाललेलं आहे ऍक्च्युली. जर तुम्ही पाहिलं की ह्या मुलींनी का फ्रीज केली अंडी, हल्लीच्या ज्या मुली असतात त्या कर्तबगार असतात. त्यांना इट्स नॉट ओनली करिअर. या मुलीला म्हणजे मी पहिल्यापासून जाणते आणि माझ्या घरात देखील किती मुली आहेत ज्यांना राईट मॅन मिळालेला नाहीये. की मी पण की ह्या मुलींना सांगितलेलं आहे की बरं बाबा कॉम्प्रोमाइज करा थोडं, कारण काय वय होत चाललंय. वय होत चालले म्हणजे काय, तुमची मुलाची जी कॅपॅसिटी असते फर्टिलिटी लो होत जाते. इट्स ओके. ज्या मुलींची लवकर लग्न होतात, मिळतात, व्यवस्थित होतात, हल्ली किती लग्न तुटतायत कारण ते लवकर लग्न करतात. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुम्ही वेगळा विचार करा. ही जी टेक्नॉलॉजी आहे ऍक्च्युली आम्ही कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो. जेव्हा लहान वयात कॅन्सर होतो आणि त्या मुलीचे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी दिली जाते, त्यांनी तिचे जे अंडाशय असते, ओव्हरी असते, ती डॅमेज होण्याची शक्यता असते. मग ह्या मुलींची आम्ही एग फ्रीजिंग करत होतो. डायना ही पहिली मुलगी आहे जी आली फॉरवर्ड आणि तिचं काय करिअरसाठी तिने नाही केलं. तिला मूल हवं होतं. तिची आई बनायची इच्छा तीव्र होती, पण तिच्या लाईफमध्ये तो लाईफ पार्टनर मिळाला नव्हता. सेलिब्रिटी असल्यामुळे एरा गेरा सगळे समोर येतात, पण तिला जसा पाहिजे होता तसा नवरा तिला मिळत होता. इनफॅक्ट जेव्हा ती 40 वर्षाची होती तेव्हा ती मला बोललेली मी येऊन मूल करून घेणार आहे माझं, की मला मूल हवंय. आता मला नवरा नाही मिळाला तरी मला मूल हवंय. कारण मातृत्व जसं ह्या ताई बोलल्या की वी कॅनॉट स्टॉप इट. ती एक इच्छा असते आणि हे टोटली मिसअंडरस्टँड करतात. कारण काय ना, जग फार पुढे गेलेलं आहे. आता फेसबुक आणि जे गुगल आहे त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजना फ्री एग फ्रीजिंग हे दिलेलं आहे सुविधा. का तर मुली आजकाल फार हे असतात, करिअर ओरिएंटेड असतात आणि त्यातून त्यांना वेळ मिळत नाही नवरे शोधायला किंवा त्यांचं कनेक्शन नाही होत. आता पूर्वीसारखं राहिलंय का, आपले आई वडील आपल्याला नवरा शोधून देतात, आपण लग्न करतो आणि जातो त्या घरात. तर ही टेक्नॉलॉजी तुम्ही विचार करा ना की एखाद्या मुलीला जर मनात नसलं किंवा आवडत नसलं तर इट रिअली हेल्प्स देम. अगदी बरोबर आहे की एखाद्या मुलीच्या मनात नसेल, आवडत नसेल तर तिच्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे एक वरदान असू शकतं. जग बदललंय. पूर्वी लाईफ स्पॅन किती होता बायकांचा, 40 वर्ष आणि 50 वर्ष, म्हणून 15व्या वर्षी आया व्हायच्या आणि मरायच्या. का ती मॅटर्नल मॉर्टॅलिटी 550 होती 20 वर्षापूर्वी, ती आज 167 झालेली आहे. नंदिता पालशेतकर. नंदिताजी, 1960च्या दशकानी आपल्याकडे गर्भनिरोधक गोळ्या आणल्या. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. 1960च्या दशकानी आणल्या आणि 70च्या दशकात त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्याही वेळेला त्याच्याविषयी अशा अनेक प्रकारची नाकं मुरडली गेली होती, अनेक आक्षेप नोंदवले गेले होते. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की 60-70च्या दशकामध्ये स्त्रीला आपल्याला केव्हा मूल हवं हे ठरवण्याचा अधिकार मिळाला. परंतु या प्रकारच्या तंत्रज्ञानाने किंवा डायनाने जे केलं त्याच्यामुळे मला हवं तेव्हा आणि माझ्या सर्वोच्च अशा ह्याच्यातनं आपण मूल जन्माला घालू शकतो. हा जो एक कॉन्फिडन्स किंवा एक ज्याला प्रूव्हन ट्रॅक म्हणू, हा निर्माण केल्याचे एका सेलिब्रिटीनी सर्वसामान्य माणसाच्या
ज्याला एक करिअर ॲस्पिरेशन आहे, अशा मुलीच्या भावविश्वावर हा कार्यक्रम बघत असताना किंवा डायनाची बातमी वाचत असताना नेमका काय परिणाम झाला असेल असं वाटतं आपल्याला? नंदिता पालशेतकर. मला तरी वाटतं इट गिव्स अ फ्रीडम टू द युअर गर्ल्स. म्हणजे तिला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं की ती विचार करू शकते आणि ती सिलेक्ट करू शकते. कॉम्प्रोमाइज न करता लाईफमध्ये ती पोरगी पुढे जाऊ शकते. किती म्हणजे आता आदिती इज इन द फिल्म इंडस्ट्री. ओके, तर तिला तर म्हणजे कुठल्या चांगले रोल्स वगैरे आले. पण जर आई झाली तर नोबडी विल गो अहेड विथ दॅट. पण आय डोंट नो, ही जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही स्त्रीबीजात घेऊन स्टोअर करू शकता अँड यू डोंट हॅव टू यूज इट. कारण नॅचरली जर झालं तर ते वापरायची काही गरज नाही. इट्स लाईक अन इन्शुरन्स पॉलिसी. सो इट जस्ट गिव्स द गर्ल द फ्रीडम. दॅट्स इट. अनघा तेंडुलकर, गर्भनिरोधक गोळ्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेला स्त्रीला आपण फ्री सेक्ससाठी उपलब्ध करून देतोय अशा प्रकारची टीका त्यावेळच्या अनेक अंकांमधनं करण्यात आली होती. अर्थात त्यावेळेला चॅनल्स नव्हते, अशा प्रकारच्या चर्चा नव्हत्या, किंबहुना अशा प्रकारच्या गोष्टींची उघडपणे चर्चा करायचं कोणी धाडस देखील करत नव्हतं. परंतु आज सुदैवानं समाज काहीसा पुढारलेला आहे आणि अशा प्रकारच्या चर्चा आपण करू शकतो. आणि दिवाणखान्यात बसून, हॉलमध्ये बसून जेवता जेवता किंवा जेवण झाल्यानंतर स्त्री पुरुष आपल्या मुलांबाळांसकट एकत्र सुद्धा हा कार्यक्रम बघू शकतात. किंबहुना अशा प्रकारचं एक शिक्षणाचं वातावरण आपल्याकडे निश्चित आत्ता झालेलं आहे. मुद्दा असा आहे की गुगल आणि फेसबुक यांनी अशा प्रकारची प्रक्रिया जर कोणाला करायची असेल तर त्याकरता त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी आता आपल्याकडे देखील सर्रास पुढच्या दशकामध्ये अनेक कंपन्यांमधून पाहायला मिळतील? कारण जेवढी भिस्त ही पुरुष कर्मचाऱ्यांवर असते तेवढीच किंबहुना आमच्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये, मीडियामध्ये तर 50% जास्त जिथे महिला असतात तिकडे सुद्धा हे लोण हळूहळू नव्हे तर अत्यंत वेगानं पसरेल भारतामध्ये. अनघा तेंडुलकर. असं बघायला गेलं तर मी आधी पण हे म्हणत होते की ज्यावेळी पिल्स आल्या त्यावेळी आपण सर्वांनी त्याच्याकडे क्रांतिकारी घटना म्हणून बघितलं. काही लोकांनी असंही म्हटलं की आम्हाला स्त्रियांना हवं तसं वागायला मिळेल म्हणून ह्या पिल्सचा समज पसरवला जातोय. पण ह्याच्यामधली जी पेट्रिआर्की आहे ती कोणी लक्षात घेतली नाही आणि समाजाचा समतोलही लक्षात घेतला नाही. मग हळूहळू पिल्स हे मेडिकलदृष्ट्या योग्य म्हणून वापरात यायला लागल्या आणि आता त्या सर्रास वापरल्या जातात. आता तुम्ही ह्या दृष्टीने जर बघायला गेला तर लग्न ह्या संस्कृतीबरोबर प्रजनन ही संस्कृती भारतामध्ये अटॅच्ड आहे. तर माझं फक्त प्रश्न हा राहिला की ज्यावेळी अमेरिकन काउन्सिलने सांगितलं की हे आपण वापरू शकतो त्यावेळी त्यांनी एक मुद्दा त्याच्यामध्ये घातलेला आहे की वैद्यकीय कारणांसाठी हे वापरावं, अवैद्यकीय कारणांसाठी हे वापरू नये. हाऊ टू डिसाइड दॅट? तर स्त्रियांच्या प्रोक्रिएशनच्या बाबतीत वैद्यकीय आणि अवैद्यकीय हे ठरवायचं कोणी? की जे अवैद्यकीय सामाजिक घटक आहेत ते आमच्या वैद्यकीय घटकांमध्ये जोडले जातात. तुम्ही एजिंग ह्याला वैद्यकीय म्हणता का अवैद्यकीय म्हणता हा एक चांगला प्रश्न बायकांच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की इट इज अ लिबरेटिंग डेव्हलपमेंट, बायकांसाठी ही आवश्यक आहे. आणि फेमिनायझेशन ऑफ वर्क, जशा बायका जास्तीत जास्त काम करायला लागलेल्या आहेत तसं अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्याच लागतील. पण त्याचा वापर कसा केला जातो ह्याच्यासाठी मात्र आपल्याला काही सेफगार्ड्स वापरायला लागणार आहेत. मला भीती वाटते की ते सेफगार्ड्स अजून आपण नीटपणे बघितलेले नाहीत. अनेक अमेरिकन जर्नल्समध्ये आज मी दिवसभर या गोष्टीचा अभ्यास करताना मला असं दिसलं की अनेक अमेरिकन जर्नल्समध्ये यावर विविध प्रकारची मतांतर व्यक्त केली असली तरी देखील एक प्रकारे अनघाजी या सगळ्याकडे आत्ताच्या काळातल्या ज्या आघाडीच्या पाश्चात्य युगातल्या लेखिका आहेत त्या एक प्रकारे महिला सक्षमीकरण असा त्यांचा शब्द आहे याच्यामध्ये. दिस इज नथिंग एल्स बट वुमन एम्पॉवरमेंट असं त्यांचा शब्द आहे. तुम्हाला खरोखरच वाटतंय की हे एक महिला सक्षमीकरण आहे का त्याला आपण एक गोंडस नाव देतोय? अजूनही सेफ्टी नेट्स न झाल्यामुळे याला आपण महिला सक्षमीकरण त्या अर्थाने म्हणू शकत नाही. अनघाजी. नाही, भारतामध्ये आत्ता ह्या गिव्हन सिच्युएशनला हे महिला सक्षमीकरण म्हणून बघता येत नाही. याची मी 2 कारणं सांगते. पहिलं कारण हे की
फर्टिलिटी ही फिजिओलॉजिकल आहे, म्हणजे मेटर्निटी किंवा प्रसूती ही शारीरिक आहे. परंतु भारतामध्ये मातृत्व हे अजूनही सामाजिक आहे, भारतामध्ये मातृत्व हे अजूनही सांस्कृतिक आहे, कल्चरल आहे. तेव्हा तुम्ही जेवढा तुमच्या मातृत्व मिळवण्याचा काळ डिले कराल तेवढं तुम्ही तुमच्या मुलाच्या संगोपनाकडे कितपत नीट बघू शकता ह्याचा विचार होणं आवश्यक राहतं. डेमोग्राफिक शिफ्ट आपण बरोबर, परंतु याच्या लक्ष देतो. हा बरोबर आहे. याच्या पलीकडे जाऊन आधुनिक वैद्यकशास्त्रातल्या या अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळं मुक्ता मनोहर कुठंतरी नैतिकतेचे प्रश्न निर्माण होतील असं आपल्याला वाटतंय का? नाही, नैतिकतेचे प्रश्न जे आहेत ते एका अर्थाने स्त्रियांना जखडून ठेवण्यासाठीच निर्माण केले जातात. एकदा कुटुंब नियोजनाची साधनं पुढे आल्यानंतर आणि त्याचा स्वीकार केल्यानंतर आता या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिचा छळ करायचा अशा अनेक प्रकरणं आम्ही बघतो. याचा अर्थ असा सरळ आहे की याच्यात एक द्वंद्व तयार होतं. म्हणजे लैंगिक स्वातंत्र्य व्हायला असावं का नसावं हाच तो कळीचा मुद्दा ठरतो आणि त्या स्वातंत्र्याचा अर्थ शेवटी कुठे येऊन ठेपतो तर जे मूल जन्माला येतं ते माझंच आहे असा विश्वास पुरुषाला हवा असतो आणि त्या कारणासाठीच स्त्रीची लैंगिकता ताब्यात ठेवण्याची एक गरज निर्माण झाली. आणि मला असं वाटतं की मुद्दाम मला आठवण झाली ती खरं राजवाड्यांच्या विवाह संस्थेच्या इतिहासाची की एक ट्रान्सफॉर्म होत गेलेल्या आहेत कल्पना समाज जीवनातल्या. मग विवाहाच्या कुटुंब संस्थेच्या टेक्नॉलॉजीमुळे याला खूप मोठी गती आलेली आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने बाईच्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने लावला पाहिजे आणि नैतिकतेच्या कल्पनेमधनं बायांना तिने मर्जी खातर लग्न केलं म्हणून मारून टाकणं, त्याच्यानंतर छळ करणं, मूल होत नाही म्हणून छळ करणं, या सगळ्याला टेक्नॉलॉजी एका अर्थाने खूप वेगळं परिमाण देऊ शकते आणि ते सगळ्या बायकांच्या पर्यंत पोहोचवणं, त्यातल्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी पोहोचवणं, मुलगा होणं का मुलगी होणं हे कोणाच्या असा तो मला प्रश्न वाटतो. आणि एकीकडे स्वागत करताना ह्या सगळ्याची सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी आपण काय करणार, त्या शिक्षणासाठी आपण काय करणार, लेखिका म्हणून मी मुक्ता मनोहर याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आदिती सारंगदार एक छोटासा प्रश्न तुम्हाला. मला माहिती आहे या मुद्द्यावर आपली भूमिका काहीशी वेगळी आहे, परंतु अशा प्रकारचं तंत्रज्ञान सहज उपलब्ध आहे आणि ते परवडण्यासारखं आहे असं कळल्यानंतर कदाचित अनेक महिला सहजगत्या त्याचा वापर करून आपलं मातृत्व लांबवायला सहज तयार होतील असं वाटतंय आपल्याला. मला असं वाटतं ताईंचा मुद्दा पुढे नेत मी असं म्हणेन की त्याला काहीतरी मर्यादा किंवा सीमा किंवा काहीतरी तांत्रिक मुद्दे ह्याच्या पाठीमागे असले पाहिजेत. आला आणि सिक्सर मारून गेला असं कोणालाही ते उपलब्ध केलं तर गडबड होईल. म्हणजे आपल्या भारतासारख्या प्रगत विकसनशील देशामध्ये या सगळ्याची बरोबर आहे. त्याला काहीतरी नियम पाहिजेत. डायना हेडननी वयाच्या 42व्या वर्षी अत्यंत तरुण वयात असलेली आपली स्त्रीबीज जी गोठवलेली होती त्याच्यापासून आपल्याला अपत्यप्राप्ती करून घेतली. या सगळ्यामुळं कदाचित ज्या काळामध्ये गर्भनिरोधक गोळ्या आल्या त्याच्यानंतर जी कल्पनांमध्ये बदल पडत गेला तसाच तो मातृत्वाच्या कल्पनेत आता बदल पडेल का, या सगळ्याचा करिअर करणाऱ्या महिलांच्या बाबतीत नेमका काय परिणाम होतोय या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय हवं तेव्हा मातृत्व. हवं तेव्हा मातृत्व या विषयावर आपण चर्चा करतोय. डायना हेडन यांनी आपल्या तरुण वयात असलेली स्त्रीबीज गोठवून ठेवली आणि त्यानंतर 42व्या वर्षी त्यांनी त्या स्त्रीबीजांचा उपयोग करत स्वतःला मातृत्व प्रदान करून घेतलं. एक प्रकारे या तंत्रज्ञानाचा जर बोलबाला झाला तर 1960च्या म्हणजे जवळपास 55 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या आल्यानंतर स्त्रियांना आपल्याला हवी तेव्हा प्रेग्नन्सी घ्यायची मुभा मिळाली, तसंच आता करिअर नंतर देखील फेसबुक आणि गुगल सारख्या कंपन्यांनी आत्ताच अशा प्रकारची स्त्री बीज
गोठवून ठेवण्यासाठी लागणारी रक्कम त्यांच्या एकूणच पॅकेजेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना द्यायला सुरुवात केली. एक प्रकारे महिला कर्मचारी अट्रॅक्ट करण्याकरता आपल्या कंपनीकडे त्यांना याचा निश्चित फायदा होणार हे उघड होतं. या सगळ्याचीच आपण अत्यंत खुलेपणे चर्चा करतोय. आपल्यासोबत आदिती सारंगधर, अनुगा तेंडुलकर, मुक्ता मनोहर आणि नंदिता पालशेतकर आहेत. जो मुद्दा आता आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे, आधुनिक वैद्यकशास्त्र मातृत्वाला समृद्ध करतंय का? आधुनिक वैद्यकशास्त्र मातृत्वाला समृद्ध करतंय का? अनघा तेंडुलकर, एक काळ असा होता की मातृत्व हे एक प्रकारे स्त्रीवर लादलं जायचं, परंतु आता बहुतांशी वेळा ते स्त्रीवर लादलं जातच असं नाही. तिला नकाराचा अधिकार किंवा तिच्या हातामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असतात. परंतु जर उद्या स्त्रीबीज गोठवून ठेवायची प्रक्रिया सर्वसामान्य माणसांना परवडणारी, उपलब्ध, खात्रीशीर जर निर्माण झाली तरी देखील या सगळ्या गोष्टीकडे पुरुषांचा बघायचा दृष्टिकोन बदलेल असं आपल्याला वाटतंय? मी असं होप करते की तो बदलेल. मुळात जे आपण आता म्हटलं की जे आता आपल्या चर्चेत आहे की आपण जर स्त्रियांनाही मुभा दिली तर त्या हवं तेव्हा मातृत्व घेऊ शकतात का, तर ह्याच्यामध्ये आपण लग्न या संस्थेबद्दल डिस्कशन तसंही करत नाही आहोत. आपण लग्न संस्थेशी संबंधित जर ह्याचा विषय आणला तर सामाजिक आराखडा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. परंतु मी पुन्हा एक म्हणेन की स्त्रिया ह्या कधीच स्वैराचाराने वागलेल्या नाहीच आहेत. कल्चरली आम्ही कंडिशन नाही आहोत स्वैराचाराने वागण्याला. अनघाजी, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा इथे वेगळा असा आहे की अशा प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर दोन प्रकारचे रोल स्त्रियांमध्ये क्लिअरली दिसणार आहेत. एक आहे तो त्यांना हव्या त्या पुरुषाबरोबर हव्या त्या वेळेला सेक्स, हा एक रोल आहे. आणि दुसरा रोल, याचा लग्न विवाह संस्थेशी सुतराम संबंध नाही. आणि दुसरा जो रोल आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह रोल, म्हणजे ज्याला आपण मूल निर्माण करण्याचा रोल आहे. या दोन्हीमध्ये काही प्रचंड मोठा सेक्सचा जो रोल होता त्याच्यात 1960च्या दशकांमधल्या पिल्सनी, गर्भनिरोधक गोळ्यांनी प्रचंड मोठी क्रांती घडवून आणली. तसंच आत्ताच्या या क्रांतीनं जो रिप्रोडक्टिव्ह रोल आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती होईल. हो, त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर क्रांती होईल आणि ती चांगल्या प्रकारची क्रांती होईल असं माझं मत आहे. मुक्ता मनोहर, मला वाटतं की स्त्रिया जास्त सजग असतील. बरोबर आहे. स्त्रियांचा इलेक्टिव्ह रोल असल्यामुळे स्त्रियांची कपॅसिटी जास्त चांगली असेल आणि जे मातृत्व आत्तापर्यंत लादलं जात आहे त्यापेक्षा जेव्हा मी ते चूज करते तेव्हा त्याच्या बाबतीत मी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी दाखवू शकते असं माझं स्पष्ट मत आहे. मुक्ता मनोहर, मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम केला होता, आता पाळी विज्ञानाची. मासिक पाळी लांबवण्याकरता ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याच्यामुळे स्त्रियांच्या शरीरावर जे घातक परिणाम होतात त्याच्यावर आम्ही चर्चा घडवली आणि ती चर्चा अतिशय कॉन्ट्रोवर्शियल गाजली अत्यंत. त्याचे अनेक परिणाम वैयक्तिकरित्या मी आणि आमच्या सगळ्या टीमनं भोगले. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं स्त्रीबीज गोठवण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर, सहजगत्या उपलब्ध झाल्यानंतर, जसं गर्भनिरोधकाच्या वेळी अनेक रिलिजियस संस्था पुढे आल्या होत्या आणि आजही गर्भपाताच्या संदर्भामध्ये अनेक धार्मिक गुरु आणि धर्म मार्तंड याच्यावर विविध प्रकारची मतं लादत असतात किंवा विविध प्रकारचे पाबंदी ठेवत असतात, तसंच आताच्या काळामध्ये पाळीच्या संदर्भामध्ये जो एक टाबू आपल्याकडे मानला जातो तसाच तो अशा प्रकारच्या स्त्रीबीज गोठवण्याच्या प्रक्रियेबद्दल आमचे धर्म मार्तंड किंवा धर्म व्यवस्था, ज्याचा स्त्रीच्या अस्तित्वाशी खूप मोठा आणि अत्यंत स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे, ती मंडळी या सगळ्याकडे कसं पाहतील का त्या मंडळींच्या विचारात देखील बदल झालेला आपल्याला दिसतोय. मुक्ता मनोहर, त्या मंडळींच्या विचारामध्ये बदल होणं हे खूपच अवघड आहे.
कारण त्याच्यामध्ये कंट्रोलिंग फॅक्टर ते त्यांच्याकडे ठेवतील. आज कंट्रोलिंग फॅक्टर म्हणजे याच्या कंट्रोल कोणाकोणाकडे राहू शकतो. एक तर ज्याच्याकडे पैसा, म्हणजे हे खूप कमी टक्के बायकांच्या साठी आत्ता उपलब्ध आहे. उद्या आपण अशी कल्पना केली की खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बायांसाठी हे उपलब्ध झालं, तर आपण एक बघतो आहोत की एकीकडे लैंगिकतेचा बाजार पण आहे. म्हणजे वेश्या व्यवसायाला आता बाजारपेठी मूल्य आलेलं आहे. एकीकडे परंपरा होती, देवदासी होत्या, अमकं होतं तमकं होतं, आता तर असं सेक्स वर्कर म्हणून मान्यता मिळाली. मग तिथे सुद्धा आता तू गोठवून ठेव तुझं स्त्री, मग तुला जेव्हा हवं तेव्हा तू मुलाबद्दल, असं वर्चस्व जर का पुरुष प्रधान तशीच राहिली तर याच्यामध्ये नक्की स्वातंत्र्य बाईला कशा प्रकारचं मिळेल हा प्रश्न उरतोच. दुसरा मुद्दा असा आहे की ही टेक्नॉलॉजी उपलब्ध झाल्यामुळे फक्त बायांच्या मातृत्वाचा तेवढ्यापुरता विचार केला तर असा आयसोलेटली आपल्याला विचार नाही करता येत ना. कारण मूल ते जन्माला येणं आणि ते वाढणं या 3 प्रक्रिया आहेत की त्याची जबाबदारी मग त्या एकट्या बाईवर आहे का, ती कुटुंब संस्थेची घटक आहे का, समाजामध्ये अशा काही व्यवस्था केल्या जाणार आहेत की ज्यामुळे ते मूल वाढताना तिला खूप काही मदत मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रितच विचार करावे लागतील. आपण आयसोलेटली बाईला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणू शकत नाही, पण टेक्निकली विचार केला तर या सगळ्या गोष्टी अटळपणे बायांच्या लैंगिक स्वातंत्र्याकडे घेऊन जातात. त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न तोंड द्यावे लागतील आणि मुख्यतः स्त्रियांनी याच्या बाबतीत ठाम भूमिका घ्यावी लागेल. म्हणजे पुरुष प्रधानतेनी जे कंट्रोल मिळवलेले असतील, म्हणजे गर्भाशय का भाड्याने द्यावं लागतं आणि भाड्याने गर्भाशय घेऊन जे मूल जन्माला येतं ते का स्वीकारण्यामागची भूमिका काय असते हे तपासायला पाहिजे ना. म्हणजे ती माझ्या संपत्तीला वारस हवा म्हणून आहे का मला मूल वाढवायचा आनंद हवाय म्हणून आहे, या गोष्टी आपल्याला सामाजिक दृष्टीने बघाव्या लागतील, समाजाच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये बघावे लागतील आणि मग सर्वसाधारण बायांच्या हेल्थच्या कंडिशन, त्यांची असलेली काय माल न्यूट्रिशन, त्यांचं डिलिव्हरीतला वेगळा विषय आताच्या चर्चेचा मुक्त म्हणून तो विषय नाहीये. डॉक्टर नंदिता पालशेतकर, मान्य आहे मला या सगळ्या गोष्टीबद्दल काही आक्षेप किंवा याची दुसरी बाजू आहे आणि हा प्रश्न मी तुम्हाला अशा करता विचारतोय कारण या क्षेत्रातल्या आपण अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जाणकार आहात. माझ्याकडे एक अमेरिकन मेडिकल असोसिएशनचा रिपोर्ट आहे, त्याच्यात अनेक रिसर्च पेपर आहेत. स्त्रीबीज जतन करण्याच्या पद्धतीतली यशाची खात्री जी आहे आज ती अत्यंत कमी आहे. म्हणजे फ्रेश स्त्रीबीजातून मातृत्वाची शक्यता 56%, तर फ्रीज करून ठेवलेल्यातून 45% किंवा 25 हे मॅक्झिमम दिलेलं आहे त्यांनी, त्यापेक्षा देखील कमी आहे. तंत्रज्ञानाचा वेग आणि गती लक्षात घेता हे प्रमाण पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये काय बदलेल असं आपल्याला वाटतंय? नंदिता पालशेतकर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नंदिता पालशेतकरांपर्यंत आपला आवाज पोचत नाहीये, परंतु जे आता उपलब्ध तंत्रज्ञान आहे त्या उपलब्ध तंत्रज्ञानाची एक मर्यादा अशी आहे की जे गोठवलेलं स्त्रीबीज आहे त्याच्यापासून पुनरुत्पादनाची क्षमता जी आहे ती आत्ता जवळपास 50% याच्या इतकी किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. परंतु येत्या काळामध्ये कदाचित असं होऊ शकेल की ही प्रक्रिया खूप वेगानं किंवा हा जो पर्सेंटेज आहे ते खूप वेगानं वाढू शकतं. अनघा तेंडुलकर, आपल्याकडे 2 प्रकारचे समाज आहेत, ज्याला आपण एक इंडिया म्हणतो, तो शहरात राहणारा इंडिया आणि ग्रामीण भागात राहणारा भारत. ग्रामीण भागातलं मातृत्व आणि शहरातलं मातृत्व या दोहोंच्या स्त्रियांमध्येच बघण्याच्या दृष्टिकोनात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे फरक दिसतो. अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर सहजरित्या उपलब्ध होतंय, म्हणजे मला आठवतंय की इंदिरा हिंदुजांनी जेव्हा पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी आपल्याकडे जन्म दिला किंवा त्याला सुद्धा आता 30-35 वर्ष झाली, त्यानंतर अशा प्रकारची आणि त्याच्यानंतर येणारी IVF टेक्नॉलॉजी ही कितपत पसरेल याच्याविषयी शंका उत्पन्न केली जात होती. परंतु आज जेवढे गायनाकोलॉजिस्ट आहेत
त्याच्या कित्येक 40 ते 50% लोक आता IVF अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची प्रॅक्टिस करतायत. म्हणजे याचा अर्थ समाजामध्ये त्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट समाजामध्ये त्याची गरज असण्यापेक्षा सुद्धा तसं तंत्रज्ञान विकसित होत गेलेलं आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अगदी छोट्या छोट्या शहरात देखील मी अशा प्रकारची IVF सेंटर्स बघितलेली आहेत. ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशा प्रकारच्या गोठवण्याची केंद्र जर आपल्याला मिळू लागली तर त्याचे शहरात आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया बघण्याच्या दृष्टिकोनात काय बदल होणार आहे? त्या शहरात पटकन ॲक्सेप्ट केलं जाईल आणि ग्रामीण भागात शेवटी तो निर्णय कुटुंबच घेणार आहे. आपल्याला शहर आणि ग्रामीण भाग ह्याच्यामध्ये एक कॉमनॅलिटी आहे आणि ती मदरहूडची कॉमनॅलिटी आहे की मी शहरी आई असो किंवा मी ग्रामीण आई असो, मला माझ्या मुलाची काळजी ही घ्यायचीच आहे आणि ती भरपूर वर्ष घ्यायची आहे. मी मगाशी जो मुद्दा मांडत होते तो, तर त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता की शहरी भागामध्ये स्त्रियांचं डिसिजन घेण्याची क्षमता जास्त आहे आणि ग्रामीण भागामध्ये ती कमी आहे, तर तसं खरं सामाजिकरित्या त्याच्यामध्ये फारशी वेगळेपण नाही आहे. शहरी स्त्रीसुद्धा आपल्या नवऱ्याची, आपल्या कुटुंबाची परमिशन घेऊन बरेचसे डिसिजन घेते. इनफॅक्ट ती जास्त पेलली जात असावी कारण ती नोकऱ्या करते, ती धावपळ करते आणि ग्रामीण शहरामध्ये शेतावर जाणे स्त्रीसुद्धा नवऱ्याला तेवढीच घाबरते. तुम्ही जसं म्हणता तसं जर तंत्रज्ञान दोन्ही ठिकाणी विकसित झालं तर रिस्पॉन्सेस वेगळे असतील कारण ॲक्सेसिबिलिटी वेगळी असेल. परंतु माझी भीती याच्यापेक्षाही मोठी आहे की ह्यानी आमची फर्टिलिटी जरी सुबक आणि हवी तेव्हा झाली तरी आमचं जे बाकीचं काम आहे ते कमी नाही होणार आहे. म्हणजे मी जी 22व्या वर्षी आई झाले ती मी जर 40व्या वर्षी आई झाले तर त्याने माझं आईपणाचं काम कमी होणार आहे का? तर कल्चरली आपण लाईफ फार बायकांसाठी इझी करत नाही आहोत. मात्र मी माझा डिसिजन जर घेऊ शकणार असेल स्वतः तर तो एक चांगला मुद्दा राहील की मी आता मानसिकरित्या तयार आहे का, आर्थिकरित्या तयार आहे का, ह्याचा मी माझ्या नवऱ्याबरोबर बसून उहापोह करून डिसिजन घेऊ शकते. पण त्यांनी माझं मातृत्व सुकर होत आहे असा भाग नाही आहे. आणि त्यांनी शहरी स्त्रिया जास्त लिबर्टी घेऊ लागतील आणि ग्रामीण स्त्रिया कमी घेऊ लागतील असाही आपल्याला काही स्त्रिया हा एक बाइंडिंग फॅक्टर राहतो आमच्यामध्ये. आणि आमचं स्त्रीपण हे मातृत्वाशी बरंचसं जखडलेलं आहे, ही वास्तविकता आहे. नंदिता पाचेतकर यांच्याशी आपला पुन्हा संपर्क झाला आहे. तोच मुद्दा, तोच प्रश्न मगाचा होताना मी विचारला होता तो घेऊन त्यांच्याकडे जातो. अमेरिकन रिसर्च ऑर्गनायझेशनचे काही रिपोर्ट्स माझ्याकडे नंदिता जे आहेत, आज दिवसभर आम्ही त्याचा अभ्यास करत होतो. त्याच्यानुसार स्त्रीबीज जतन करण्याच्या पद्धतीत यशाची खात्री जी आहे ती आज फक्त 47% इतकी आहे. येत्या काळामध्ये या तंत्रज्ञान जसं विकसित होत जाईल आणि जसं जास्त उपलब्ध होत जाईल तुम्हाला हे पर्सेंटेज ऑफ सक्सेस खूप जास्त होईल असं वाटतंय की जेणेकरून लोक अशा प्रकारच्या, विशेषतः महिला अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला सहज आपलं म्हणतील. मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात ना, काही बऱ्याच बायका 40 वर्षाच्या वरती असतात कारण उशिरा लग्न झालेली असतात वगैरे, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. 80% ज्या बायका असतात 40 इयर्स प्लस त्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो आणि मेन प्रॉब्लेम असतो की त्यांची स्त्रीबीज खलास झालेली असतात. ह्या बायकांना जर मी अपॉर्च्युनिटी दिली असती आधी एग फ्रीजिंगची, दे वुड हॅव डेफिनेटली गॉन फॉर इट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये माझा मुलगा जर आला उद्या आणि मला सांगितलं की मला 38 किंवा 40 वर्षाच्या मुलीशी लग्न करायचंय मम्मा, मी प्रेमात पडलोय, मला पहिला प्रश्न येणार की त्यांना मूल होईल का, किती डिफिकल्ट राहील. हे सगळे प्रॉब्लेम्स डेफिनेटली येतात. दुसरी गोष्ट म्हणजे सक्सेस रेट. I don't know what research you've done, पण ASRM म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, ह्यांनी आम्हाला पहिले जे गाईडलाईन्स दिले होते की इट इज एक्सपेरिमेंटल. त्याच्या आधी आम्ही हा वापर केलेला नव्हता. गेले 8 वर्ष ही ट्रीटमेंट कॅन्सर पेशंट्सना ऑफर केली जाते आणि आय थिंक 2013 मध्ये ASRMचे गाईडलाईन्स आलेले आहेत की एग बँकिंग इज ॲब्सोल्युटली फाईन. तुम्हाला सांगू का, अमेरिकेत आणि इव्हन स्पेनमध्ये बायका बँक करतात आणि द सक्सेस रेट ऑफ फ्रीजिंग, ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, विट्रिफिकेशन, ह्यांनी फार मात केलाय सगळ्या IVF मध्ये. जसं पहिली फर्टिलिटी फील्डमध्ये लाईफ चेंज केलंय.
नॉर्मल IVFचं सक्सेस रेट जर 45 असेल तर फ्रोझन थॉ आम्ही जे म्हणतो एम्ब्रिओ ट्रान्सफर त्याचा सक्सेस रेट आज त्याच्यापेक्षा जास्ती वाढलाय, 50-55% वाढलाय. सो इट हॅज रिअली चेंज्ड. हे जे आर्टिकल्स तुम्ही पाहिलेले आहेत, आय डोंट नो व्हॉट, पण मी तुम्हाला आर्टिकल्स देऊ शकते आज की टुडे एग बँकिंग जगभर वापरलं जातं. देयर इज नो मला ह्याच्यामध्ये नंदिताजी, मला ह्याच्यामध्ये एक दुसरी कमर्शियल एक्सप्लॉयटेशनचा भाग असा दिसतोय की या पुढे जाऊन आपल्याकडे स्पर्म बँकच्या किंवा स्त्री बीजांच्या कंपन्या निघतील का? ती एक धोका काही रिसर्च संघटनांनी दिलेला आहे की पुरुष बीज ही सेव्ह केलेली आहेत आणि स्त्री हे सेव्ह केलेलं आहे आणि त्याचा व्यापार होतोय. अशा प्रकारच्या काही सायन्स फिक्शन माझ्या आज वाचनात आल्या आणि जे आज फिक्शन वाटतं ते उद्या सत्यात आलेलं असतं. ही वस्तुस्थिती आपल्याकडे काय आहे ना, ज्या कपल्सना मूल नसतं आणि त्यांना गरज असते, जसं किडनी नाही आहे तर किडनी लागते त्या माणसाला. सो इट इज लाईक एग डोनेशन जे वर्षोनवर्ष 1975 पासून होत चाललंय. एग डोनेशन ही प्रक्रिया जी आहे ती 30 वर्ष जुनी आहे इथे. म्हणून एग डोनेशन अवॉइड करायला, म्हणजे या मुलींना दुसऱ्याची अंडी न वापरण्यासाठी आम्ही ही प्रक्रिया पुढे आणलेली आहे. म्हणजे दॅट इज द इंडिकेशन राईट नाव. आणि खरंच सांगू का तुम्हाला, बऱ्याच मुलींना वापरायला पण नाही लागणार. आपण कसं इन्शुरन्स घेतो की काय मेलो बिलो तर दुसऱ्याला काहीतरी मिळेल, तसं हे एक इन्शुरन्स आहे. तुम्हाला गरज नाही लागली तर लागणार पण नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय की IVFचं सक्सेस रेट जेव्हा डॉक्टर इंदिरा हिंदुजांनी केला तेव्हा तो हार्डली 10-15% होता. आज 50% वाढलाय आणि प्रत्येक गावागावात IVF सेंटर झालेलं आहे. मी काय प्रमोट करत नाही की प्रत्येक मुलीने बाबा करिअर थांबवा आणि हे करा, नाही. हे फक्त अवेलेबल आहे मुलींनी. इनफॅक्ट माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी म्हणते की 35च्या आत मूल एक व्हावं. कारण जसं आपल्या ताई म्हणाल्या तसं वेळेवर मूल व्हावं, वेळेवर सगळं व्हावं. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण 40 मध्ये मूल झालं तर करिअर मध्ये ना तुम्ही जरा पोझिशन तुमची वेगळी असते, त्यामुळे तुम्ही जरा कमी फिजिकल वर्क करून बाळाकडे लक्ष देऊ शकाल. इनफॅक्ट आता इट इज सो इम्पॉर्टंट की पुरुषांना पण ते ब्रेक घ्यायला लावतात. पॅटर्निटी लिव्ह हे माहीतच आहे आपल्याला आहे. अनेक ठिकाणी पॅटर्निटी लिव्ह दिली जाते. या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा आहे नंद्या पाचेतकर, बट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न घेऊन आदिती शारंगधर यांच्याकडे आशा करता की ज्या प्रश्नाचं पहिल्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं होतं आणि ते काहीसं आपल्याला या कार्यक्रमाच्या एकूणच याच्यामध्ये थोडंसं विसंगत वाटत होतं, परंतु त्याच ठिकाणी आत्ता नंदिता पालशेतकर येऊन थांबलेले आहेत की जे नैसर्गिक आहे ते तसंच ठेवलं पाहिजे, परंतु जर अत्यावश्यक आहे तरच याचा वापर केला जावा, जो मुद्दा मगाशी आदिती सारंगधर मांडत होते. आदिती, हे एक हॉट बटन आहे. ते हॉट बटन आजच्या कुठल्याही तंत्रज्ञानाशी एक्सपेरिमेंट करू पाहणाऱ्या, करिअर करू पाहणाऱ्या किंवा ज्यांच्यावर कुटुंबातल्या अर्थार्जनाचा देखील प्रचंड मोठा जबाबदारी आहे, अशा महिला, अशा प्रकारचं हॉट बटन जेव्हा कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याला आता प्रोत्साहन देणार, हे तर उघड आहे. काल जे गुगल आणि FB फेसबुकमध्ये घडलं ते उद्या आपल्याकडच्या कंपन्यात घडणार नाही, अशा प्रकारचं काही मानायचं कारण नाही आहे. जर अशा प्रकारचे इन्सेंटिव्ज उपलब्ध करून दिले गेले तर हे हॉट बटन महिला वापरणार आहेत का? अजूनही तुम्हाला वाटतं की हे जेव्हा अत्यावश्यक आहे तेव्हाच वापरलं जाईल, अगदी सेलिब्रिटींनी आदर्श समोर ठेवलेले असले तरी देखील? आदिती सारंगधर, मला असं वाटतं हॉट बटन म्हणण्यापेक्षा ही हॉट सीट आहे. आणि जेव्हा तुम्ही हॉट सीटवर बसता तेव्हा अनेक प्रश्न समोर येतात. त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जायचं असतं, उत्तरं द्यायची असतात. सो गरज पडेल तर हे इतकं पुढे गेलेलं तंत्रज्ञान तुम्ही जरूर त्याचा वापर करावा. पण नुसत्या करिअरसाठी किंवा माझं करिअर करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, ह्या एका मुद्द्यासाठी तुम्ही अशा गोष्टीचा वापर करू नका. नंदिता म्हणाल्या त्याप्रमाणे पुढे गेलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर जर तुम्ही केला तर त्याचा सक्सेस रेट आय एम शुअर की इट विल
इट विल गो हाय अँड इट शुड गो हाय. कारण आजच्या घडीची आजच्या काळातली मी अभिनेत्री आहे, त्यामुळे करिअर किंवा काम मुलींसाठी किती महत्त्वाचं आहे हे मला माहिती असलं तरी अडथळा म्हणून त्याचा मुलाचा अडथळा होतोय किंवा तुमच्या प्रेग्नन्सीचा तुम्हाला अडथळा होतोय, केवळ हा विचार मनात येत असेल तर कृपया अशा आय विल नॉट सपोर्ट इट. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे घरात नंदिता पण म्हणाल्या त्याप्रमाणे 20मध्ये किंवा 25मध्ये ते एक फ्रीज करून त्यानंतर 40मध्ये काही कारणाने जर तुम्हाला त्याची गरज पडत असेल तर जरूर या पुढे गेलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा आपण. आणि आय सपोर्ट इट ऑल्सो अँड आय डोंट सपोर्ट इट ऑल्सो इन अ वे. त्यातलं तारतम्य असलं पाहिजे. प्रेक्षको, आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम आता आपल्या सगळ्यांच्याच जीवनावर होतोय, अगदी आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्यावर, गव्हर्नन्सवर. आता गव्हर्नन्स परून ते आता गर्भातल्या मातृत्वावर देखील आधुनिक वैद्यकशास्त्र आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. आजकाल प्रेमात पडताना सुद्धा हिशोबी विचार केला जातो. लव्ह इज नॉट ब्लाइंड, लस्ट इज ऑलवेज ब्लाइंड. प्रेम कधीच आंधळ नसतं, वासना आंधळी असते. हल्ली करिअर, नोकरी, पैसा, घरदार असे सगळे हिशोब वगैरे ठेवून प्रेम केलं जातं की काय मला माहिती नाही, परंतु मातृत्वाची भावना देखील हिशोबी होत चालली आहे की काय याची चर्चा मात्र या प्रकरणानंतर सुरू होणार, यात मात्र काही वाद नाही. मातृत्वाचे निकष बदलत चाललेत, जुन्या संकल्पना मोडीत निघतायत आणि हवं तेव्हा मातृत्व जन्माला घालण्याची सुविधा आधुनिक वैद्यकशास्त्रानं आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. संक्रांतीचा सण आलेला आहे, उत्तरायण सुरू झालंय आणि आता तंत्रज्ञानामुळं नवं मातृत्वायन देखील सुरू झालेलं आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.